त्या गणेशजीच्या कार्यक्रमामध्ये बी विघ्न आणण्याचं काम काही समाजाच्या, मुस्लिम समाजाच्या काही कंटकांनी त्या ठिकाणी केलं। आणि अगर आपण व्हिडिओ पाहिला असेल, स्कूटरवर तलवारी, त्यांच्यापाशी धारधार अवजार, गुप्ती, हे सगळे अवजार त्यांच्यापाशी होते। आणि शांतीनगरच्या गणेश मंडळामध्ये महिला त्या ठिकाणी जेवत होत्या आणि तिचं अनाज फेकणं, त्या महिला बसल्या होत्या त्यांच्यासोबत त्यांनी अभद्र व्यवहार करणं, कारण त्या रात्री 12-12:30 वाजताची ही घटना आहे। आणि त्यावेळेस बी सुद्धा मी पोलीस कमिशनर साहेबाला फोन मारला आणि पोलीस कमिशनर साहेबांनी रात्री सुद्धा तातडीने फोन उचलला आणि ऍक्शन करण्याची सुरुवात केली। अगर आपण व्हिडिओ पाहिला असेल तर अनेक गाड्याचे नुकसान त्यांनी केलं आहे आणि रस्त्यामध्ये अगर एखादा कोणी आला असता तर त्याची गर्दन बी त्यांनी छाटली असती का, कारण त्यांच्यापाशी अवजार, खुल्याम अवजार घेऊन ते घुमत होते। आणि म्हणून पोलीस कमिशनर स्वतः काल लकडगंजमध्ये आलते आणि त्याच्यामध्ये काही नाबालिक मुलं आहे, काही बालिक पोरं आहे। आणि मला असं वाटते का त्यांच्या आई वडिलांनी पैदा करून त्यांना लावारिस सोडला आहे का। आणि अशा प्रकारची घटना नागपूर शहरामध्ये एक दहशतीचे वातावरण निर्माण करणं, समाजामध्ये एक चुकीचं वातावरण निर्माण करणं आणि आपसामध्ये हे लढवण्याचे काम काही हे कंटकधारी लोक या ठिकाणी करत आहे। आणि म्हणून मी आताही सीपी साहेबांशी बोललो, आम्ही सोमवारी त्यांना एक निवेदन सुद्धा देणार आहे की जेवढे बी याच्यामध्ये आरोपी पकडले गेले यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई आपण करा, अशा प्रकारची विनंती बी मी त्या ठिकाणी करणार आहोत। आणि यांना ज्या कडी से कडी सजा कशी होईल आम्ही त्या दृष्टिकोनातून प्रयत्न निश्चित स्वरूपात करू।